Hello students, welcome back. In previous video we are discussed about the graphical study of motion. त्यामध्ये आपण दोन पॉईंट्स बघितलेले आहेत, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा येईल, नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा येईल, परत ऑसिलेटरी मोशनचा ग्राफ कसा येईल ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशन. काय बघणार आहोत? ॲक्सेलरेशन. आणि जसं आपण ग्राफिकल मोशनमध्ये बघितलं होतं, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम असा ग्राफ ड्रॉ केला होता. आता नेक्स्ट आपण व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन याचा ग्राफिकल स्टडी करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण ॲक्सेलरेशन म्हणजे पाहिलेलं आहे, तरी पण आपण ॲक्सेलरेशन म्हणजे काय यापासून स्टार्ट करूया. तर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन जर म्हणाल तर काय, इट इज द रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंजचा अर्थ काय होतो, तर विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेलॉसिटी कुठल्या अमाऊंटनी चेंज होती, व्हेलॉसिटी कशी चेंज होती, तर आपण काय म्हणतो, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. तर इथं सगळ्यात सुरुवातीला आपण ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन पण काय असलं पाहिजे, व्हेक्टर क्वांटिटी. मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स म्हणजे या आधीच्या चॅप्टरमध्ये, सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण ॲक्सेलरेशन काय लिहू शकतो, तर ॲक्सेलरेशन इज dv/dt. dv/dt. ह्या इक्वेशन तुम्हाला कसं आलं हे पाहण्यासाठी तुम्ही स्केलर्स आणि व्हेक्टर्सचे व्हिडिओ रेफर करा. त्यामध्ये कळेल तुम्हाला dv/dtचा अर्थ काय, dv/dt म्हणजे काय. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, dv/dt. dvचा अर्थ काय होतो, डी म्हणजे काय होतो, तर चेंज इन व्हॉट, चेंज इन व्हेलॉसिटी. आणि dt म्हणजे काय, चेंज इन टाईम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेलॉसिटी कुठल्या अमाऊंटनी चेंज होती, व्हेलॉसिटी कशी चेंज होती, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जर बाईक बघितली असेल तर बाईकमध्ये आपण ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट ठेवतो, म्हणजे ॲक्सेलरेशन आपण कंटिन्युअसली इन्क्रीज करत नाही. तरीसुद्धा आपण काय ऑब्झर्व करतो की स्पीड इन्क्रीज होती आहे. बरोबर, काय स्पीड इन्क्रीज होती आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन समजा तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं, कितीला ठेवलं, तर 2 मीटर/सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन काय ठेवलं आपण, कॉन्स्टंट ठेवलं. याचा अर्थ काय, तर त्या बाईकची स्पीड प्रत्येक सेकंदाला कितीनी वाढणार, 2 मीटरनी वाढणार. मग त्याची स्पीड जर समजा तुम्ही ॲक्सेलरेशन काय ठेवलं, 2 मीटर/सेकंड स्क्वेअर ठेवलं. इनिशियली तर बाईक काय असणार, स्टेशनरी असणार, रेस्टला असणार. इनिशियली बाईकची व्हेलॉसिटी काय असेल, तर 0 मीटर/सेकंड असेल, 0 मीटर/सेकंड. आणि त्या बाईकचं जर ॲक्सेलरेशन 2 मीटर/सेकंड स्क्वेअर असेल, तर पहिल्या सेकंडला इनिशियल t=0ला, t=1ला त्या बाईकची व्हेलॉसिटी कितीनी वाढेल, 2नी वाढेल, 2 मीटर/सेकंडनी वाढेल. परत t=2 सेकंड्सला त्या बाईकची स्पीड किती असेल, व्हेलॉसिटी किती असेल, 4 मीटर/सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंडला त्या बाईकची व्हेलॉसिटी कितीनी वाढेल, 2नी वाढेल. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, बरोबर. पण काय चेंज होतं आहे, व्हेलॉसिटी चेंज होती आहे. किती अमाऊंटनी चेंज होती आहे, 2नी चेंज होती आहे. म्हणजे इथं किती डिफरन्स आहे, 2. इथं किती डिफरन्स आहे, 2. परत नेक्स्ट t=3 सेकंडला काय होईल, 6 मीटर/सेकंड. इथं काय डिफरन्स आला, 2. बरोबर. म्हणजे काय, ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन काय कॉन्स्टंट आहे, परंतु प्रत्येक सेकंदाला त्याची स्पीड काय होते, 2नी इन्क्रीज होते. त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी कितीने चेंज होते, 2नी चेंज होते. प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी किती होते, 2नी चेंज होते. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं, बाईकचं ॲक्सेलरेशन किती आहे, तर 2 मीटर/सेकंड स्क्वेअर. हे ॲक्सेलरेशन झालं. हे काय झालं, ॲक्सेलरेशन. म्हणजे काय, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द ॲक्सेलरेशन. मग आपण युनिफॉर्म मोशन बघितलेलं आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. सपोज ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल, ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल, तर त्या ऑब्जेक्टला युनिफॉर्म म्हणता येईल का, ऑब्जेक्टच्या मोशनला युनिफॉर्म मोशन म्हणता येईल का, तर नाही म्हणता येणार. कारण ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, पण व्हेलॉसिटी काय होती, प्रत्येक वेळेस इन्क्रीज होती. म्हणजे तो ऑब्जेक्ट इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार नाही. मग त्याला आपल्याला युनिफॉर्म मोशन म्हणता येणार नाही. त्याला आपल्याला ॲक्सेलरेटेड मोशन म्हणावं लागेल. त्याला काय म्हणावं लागेल, ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेशन आपण कॉन्स्टंट अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची, बाईकची, जी कुठलं ऑब्जेक्ट असेल त्याची स्पीड कंटिन्युअसली काय होते, इन्क्रीज होते. कंटिन्युअसली काय होते, इन्क्रीज. त्याला काय म्हणायचं, ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेटेड मोशन. त्याला काय म्हणायचं, ॲक्सेलरेटेड मोशन. मग काय झालं, ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. दुसरा जर फॉर्म्युला म्हणाला ॲक्सेलरेशनचा, ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. सपोज 0ला आपण म्हणू इनिशियल, आणि t=1 सेकंडला आपण फायनल पोझिशन म्हणू. ॲक्च्युली फायनल पोझिशन वेगळी असेल, पण आपण ही इनिशियल ही फायनल म्हणू. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस
इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. बरोबर. आता फायनल व्हेलॉसिटी किती होती याची 2 मीटर पर सेकंड. बरोबर. फायनल किती होती 2 मीटर, म्हणजे t = 1 ला किती होती 2 मीटर पर सेकंड. मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती होती 0 डिवायडेड बाय फायनल टाइम किती आहे 1 मायनस इनिशियल टाइम किती आहे 0. मग इथं काय आलं 2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच किती 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं ॲक्सेलरेशन झालं. सपोज सेम मोशनमध्ये आपण याला इनिशियल पोझिशन म्हणू आणि याला फायनल पोझिशन म्हणू. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन, तरी सुद्धा ॲक्सेलरेशन सेम आलं पाहिजे. आपण चेक करूया आता. फायनल व्हेलॉसिटी किती आहे, फायनल पोझिशनला व्हेलॉसिटी किती आहे 0 1 2 3 ही आहे. किती आहे 6 मीटर पर सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 मायनस 0. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय फायनल टाइम किती आहे 3 सेकंड्स मायनस इनिशियल टाइम किती आहे 0 सेकंड्स. मग 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती आलं 3 2 6 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. हे काय झालं ॲक्सेलरेशन. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपण फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. बरोबर. फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आता प्रत्येक वेळी इन जनरल प्रत्येक वेळी इनिशियल जो टाइम असतो, इथं आपण हे रफ करूया आता. इन जनरल जर बघायचं म्हणाल तर प्रत्येक वेळी इनिशियल टाइम 0च असतो, कारण की इनिशियल पोझिशनला जिथून आपण टाइम स्टार्ट करणार आहोत तिथं टाइम काय असणार इनिशियल 0. इथं आपण फक्त टी लिहू शकतो, कारण की फायनल टाइम मायनस इनिशियल ऑलवेज फायनलच टाइम येणार, कारण की इनिशियल टाइम काय घेतो आपण 0 घेतो. इनिशियल पोझिशनला इनिशियल टाइम काय घेणार आपण 0. इथं काय येणार डिवायडेड बाय टी येणार फक्त. म्हणजे टोटल किती टाइम लागला तर 3 सेकंड्स लागला. टोटल किती टाइम लागला तर 1 सेकंड लागला या वेमध्ये. आणि जनरली बुक्समध्ये फायनल व्हेलॉसिटीला एक नोटेशन वापरलेलं आहे ते व्ही वापरलेलं आहे, आणि इनिशियल व्हेलॉसिटीला जे नोटेशन वापरलेलं आहे ते काय वापरलेलं आहे यू वापरलेलं आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय वापरलेलं आहे यू वापरलेला आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो तर व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. हे काय झालं ॲक्सेलरेशन. हे काय झालं ॲक्सेलरेशन. बरोबर. हे कळालं ॲक्सेलरेटेड मोशन. हे कळालं. ॲक्सेलरेशनचा हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, किंवा व्ही मायनस यू अपॉन टी. हे आपल्याला 10th पर्यंत झालेलं आहे इक्वेशन, म्हणून लगेच लक्षात राहील की ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी. हे कळालं. हे झालं ॲक्सेलरेशन, किंवा रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी डी व्ही अपॉन डी टी म्हणजेच काय ॲक्सेलरेशन. हे क्लिअर झाल्यानंतर आता नेक्स्ट यामध्ये अजून एक ॲक्सेलरेशन आहे, त्याला आपण डिसेलेरेशन म्हणतो. आता डिसेलेरेशन म्हणजे काय ते पाहूया आपण. त्यासाठी आपण सेम एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज हेच एक्झाम्पल. आता ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये जसं आपण ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड अप्लाय केलं कॉन्स्टंट. बरोबर. तर काय होतं तर स्पीड प्रत्येक सेकंदाला 2 मीटरनी इन्क्रीज होत होती. त्याला आपण काय म्हणतो ॲक्सेलरेटेड मोशन, आणि त्या ॲक्सेलरेशनला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आता नेक्स्ट दुसरी कन्सेप्ट म्हणाल तर आपण जर बाईकवरती असू, ॲक्सेलरेशन अप्लाय केल्यानंतर स्पीड इन्क्रीज होते आपण पाहिलेलं आहे. जर आपण सपोज ब्रेक अप्लाय केला, आपण काय अप्लाय केला ब्रेक अप्लाय केला, तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर स्पीड काय होते इन्क्रीज होते का तर नाही होणार. स्पीड काय होणार डिक्रीज होणार. बरोबर. मग ब्रेक तुम्ही किती अप्लाय केला आहे त्यानुसार प्रत्येक सेकंदाला त्या अमाऊंटनी स्पीड काय होणार डिक्रीज होणार. सपोज आपण काय म्हणूया की त्या ऑब्जेक्टची बाईकची इनिशियल स्पीड किती आहे तर 20 मीटर पर सेकंड आहे. किती आहे स्पीड 20 मीटर पर सेकंड. आणि तुम्ही ब्रेक अप्लाय केला. ब्रेक अप्लाय केला याचा अर्थ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अप्लाय केलं. ब्रेक अप्लाय केला म्हणजे काय निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अप्लाय केलं. मग ॲक्सेलरेशन किती अप्लाय केलं तुम्ही -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲक्सेलरेशन अप्लाय केलं. याचाच अर्थ पुढच्या 1 सेकंदानंतर त्या बाईकची स्पीड किती असेल तर 18 मीटर पर सेकंड. त्या बाईकची स्पीड 2नी काय होईल कमी होईल, कारण की आपण काय अप्लाय केलेलं आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि तेच ॲक्सेलरेशन तुम्ही कॉन्स्टंट ठेवला, ब्रेक जेवढा प्रेस केलेला आहे तेवढाच ठेवला, तर पुढच्या 1 सेकंदाला पण स्पीड किती होईल 16 मीटर पर सेकंड. बरोबर. 16 मीटर पर सेकंड म्हणजे टोटल 2 सेकंदाने किती कमी झाली 4नी कमी झाली. सपोज ब्रेक जेवढा प्रेस केला होता त्यापेक्षा अजून जास्त प्रेस केला, अजून जास्त जर प्रेस केला तर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन तुम्ही जास्त अप्लाय केलं. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काय केलं जास्त अप्लाय केलं, म्हणजे त्यावेळेस काय केलं -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर अप्लाय केलं. कधी अप्लाय केलं तर तुम्ही 2 सेकंदानंतर अप्लाय केलं. टोटल टाईम काय झाला 2 सेकंड झाला. 2 सेकंड नंतर -4 अप्लाय केलं, म्हणजे तिसऱ्या सेकंदाला
हा टोटल 1 सेकंड 1 सेकंड 1 सेकंड. तिसऱ्या सेकंदाला 16 मधून किती कमी होईल, 4 कमी होईल. म्हणजे किती राहिलं हे, 14 मीटर पर सेकंड. बरोबर. म्हणजे इथं ॲक्सेलरेशन किती होतं, -2. इथं किती होतं, -2. ब्रेक जास्त प्रेस केला तिसऱ्या सेकंदाला, -4. हे जे आहे त्याला आपण काय म्हणायचं तर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणायचं आहे, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. बाईक पुढं जाते, तुम्ही ब्रेक अप्लाय केला म्हणजे अपोजिट डायरेक्शनला ॲक्सेलरेशन अप्लाय केलं, असा पण अर्थ होतो त्याचा. पण त्याला आपण काय शब्द वापरणार, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा डिसेलेरेशन. इथे लिहू आपण डिसेलेरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन और डिसेलेरेशन. हे कळाली कन्सेप्ट. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये काय होते तर स्पीड काय होते, डिक्रीज होते. कळालं इथंपर्यंत. आता इथं अजून एक जर कन्सेप्ट सांगायची म्हणाल, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे म्हणजे कंटिन्युअसली स्पीड डिक्रीजच झाली पाहिजे, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. पण त्या ऑब्जेक्टची स्पीड डिक्रीज होते. मग ऑब्जेक्टची स्पीड जरी डिक्रीज होत असेल तर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असणार आणि त्याची व्हेलॉसिटी पॉझिटिव्हच असेल. व्हेलॉसिटी काय असेल, पॉझिटिव्हच असेल. हे कळालं. कारण की व्हेलॉसिटी 14 आहे म्हणजे त्या स्पीडनं ती पुढे जात राहणार, बाईक 14च्या स्पीडनं पुढं जात राहील. परंतु आफ्टर सम टाईम त्याची स्पीड कमी कमी होत जाईल, तशी बाईक एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर काय होईल, स्टॉप होईल. ॲक्सेलरेशन, डिसेलरेशन. आता आपण पहिला ग्राफ स्टडी करूया. पहिला ग्राफ इथं ड्रॉ केलेला आहे. बुकमध्ये कसा ग्राफ दिलेला आहे तो साईडला दाखवलेला आहे. मग पहिल्या ग्राफमध्ये इथं काय दिलेलं आहे तर ग्राफ काय वर्सेस काय तो चेक करायचा सुरुवातीला. काय वर्सेस काय आहे तर व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. ग्राफ काय वर्सेस काय आहे, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. हा ग्राफ झाला. आता नेक्स्ट आपण जर ऑब्झर्व केलं तर पहिल्या सेकंडला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, 4 मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी सपोज मीटर पर सेकंडमध्ये आहे, हे आपण कन्सिडर केलं. आणि टाईम सेकंडमध्ये आहे. टाईम काय, सेकंडमध्ये. तर पहिल्या सेकंडला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, 4 मीटर पर सेकंड. दुसऱ्या सेकंडला पण किती आहे, 4 मीटर पर सेकंड, चेंज झालेली नाही. तिसऱ्या सेकंडला पण किती आहे, 4 मीटर पर सेकंड. आणि चौथ्या सेकंडला पण किती आहे, 4 मीटर पर सेकंड. म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय तर कॉन्स्टंट आहे. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय, कॉन्स्टंट. म्हणजेच ऑब्जेक्टचं मोशन कुठल्या टाईपचं आहे, युनिफॉर्म मोशन आहे. ऑब्जेक्टचं मोशन कुठल्या टाईपचं आहे, युनिफॉर्म मोशन. याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होत नाही. याच्यामध्ये ॲक्सेलरेशन किती असेल ऑब्जेक्टचं, मग ॲक्सेलरेशन जर असेल तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होते, कंटिन्युअसली इन्क्रीज किंवा डिक्रीज होते. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन त्यावरती डिपेंड आहे की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल. इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होती आहे का, नाही. याचाच अर्थ काय, ॲक्सेलरेशन किती ऑब्जेक्टचं 0 आहे. ॲक्सेलरेशन 0 आहे म्हणून त्याची स्पीड इन्क्रीज होत नाही. ॲक्सेलरेशन किती आहे, 0, म्हणून त्याची स्पीड इन्क्रीज होत नाही. हे काय झालं, युनिफॉर्म मोशन. हे काय झालं, युनिफॉर्म मोशन. सपोज आता दुसरा ग्राफ याच्यावरतीच कंटिन्युअसली ड्रॉ करतो मी. की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय तर इथं सुरुवातीला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 होती. पहिल्या सेकंदला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय झाली, 1 झाली. दुसऱ्या सेकंदला काय झाली, 2. तिसऱ्या सेकंदला 3 आणि चौथ्या सेकंदला काय झाली, 4. हा ग्राफ आपण ड्रॉ केला. व्हेलॉसिटी पहिल्या सेकंदला काय होती, 1 मीटर पर सेकंड. दुसऱ्या सेकंदला 2 मीटर पर सेकंड. तिसऱ्या सेकंदला 3 मीटर पर सेकंड आणि 4th सेकंडला 4 मीटर पर सेकंड. याचाच अर्थ प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी किती इन्क्रीज झाली, 1 मीटर पर सेकंड, 1 मीटर पर सेकंड, 1 मीटर पर सेकंड, 1 मीटर पर सेकंड. 1 मीटर पर सेकंडनी व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. याचाच अर्थ त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन किती आहे, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी प्रत्येक सेकंदाला 1 मीटर पर सेकंडने काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे काय, याच्यामध्ये कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आहे. बरोबर, काय कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. हे काय, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. याच्यामध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, कारण की व्हेलॉसिटी काय होती, चेंज होती. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. आता कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन केव्हा म्हणणार आपण, तर प्रत्येक सेकंदाला सेम अमाऊंटनी जर स्पीड इन्क्रीज होत असेल, प्रत्येक सेकंदला सेम अमाऊंटनी जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. आता याच ग्राफवरती मी दुसरा तुम्हाला एक ग्राफ ड्रॉ करून दाखवतो. कुठला तर व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट नसेल, सपोज पहिल्या सेकंदला ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन काय होतं तर 1च होतं. पहिल्या सेकंदला काय होतं, 1. थोडासा खाली पॉईंट ड्रॉ केलेला आहे. दुसऱ्या सेकंदला त्याची व्हेलॉसिटी झालेली आहे 3. दुसऱ्या सेकंदला काय झाली, व्हेलॉसिटी 3. इनिशियली ज्यावेळेस 1 ॲक्सेलरेशन होतं त्यावेळेस दुसऱ्या सेकंदला काय झाली होती, व्हेलॉसिटी 2 झाली होती. आता डायरेक्टली काय झाली, 3. आणि तिसऱ्या सेकंदला काय झाली, ते व्हेलॉसिटी 4 झाली. तिसऱ्या सेकंदला काय झाली, व्हेलॉसिटी 4. मग तो ग्राफ कसा येईल, हा फर्स्ट, देन सेकंड आणि देन थर्ड. पहिल्या सेकंडला किती होती व्हेलॉसिटी, 1 मीटर पर सेकंडनी वाढली. दुसऱ्याला 2 मीटर पर सेकंड, कारण की दुसऱ्या सेकंदला डायरेक्ट 1 पासून 3 झाली. 1 पासून डायरेक्टली काय झाली, 3, म्हणजे 2नी वाढली.
आणि तिसऱ्या सेकंदला परत कितीने वाढली 1 मीटर पर सेकंड. तिसऱ्या सेकंदला काय झाली 1 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक सेकंदाला इक्वल अमाऊंटनी व्हेलॉसिटी नाही इन्क्रीज झाली. प्रत्येक सेकंदला इक्वल अमाऊंटनी व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली नाही. याला काय म्हणायचं आपण तर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन नाही याच्यामध्ये. तर ॲक्सेलरेशन काय व्हेरिएबल ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशन काय चेंज होते कंटिन्युअसली. आणि कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर एक स्ट्रेट लाईन ग्राफ येईल डायरेक्टली तुमचा. कसा ग्राफ येईल, आपण जो रेड लाईनने ड्रॉ केलेला आहे हा स्ट्रेट येईल. आणि व्हेरिएबल असेल तर काय येईल, झिगझॅग टाईप येईल तो. म्हणजे काय, हा काय झालं व्हेरिएबल ॲक्सेलरेशन, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. बरोबर. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज होते. आणि ॲक्सेलरेशन जरी कॉन्स्टंट नसेल तरी पण व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीजच होते दिसते आपल्याला. फक्त काय होईल, वेगवेगळ्या अमाऊंटनी इन्क्रीज होईल आणि कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये इक्वल अमाऊंटनी इन्क्रीज होईल. हे काय झालं ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनला ॲक्सेलरेटेड मोशन म्हणायचं आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच काय डिसेलरेशन. त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टची स्पीड काय होते तर डिक्रीज होते. कळा इथंपर्यंत. ऑब्जेक्टची स्पीड डिक्रीज झाली तरी पण ऑब्जेक्ट मोशनमध्ये असणार, कारण की डायरेक्टली झिरो होणार नाही ती. एका इक्वल अमाऊंटनी काय होते डिक्रीज होत जाते. मग त्याला आपण काय म्हणतो ॲक्सेलरेटेड मोशन ऑर डिसेलरेशन. आणि त्याचे आपण काय ग्राफ्स पाहिलेले आहेत. कळालं. हे ॲक्सेलरेशन पूर्ण क्लिअर झालं. मग ॲक्सेलरेशनचं इक्वेशन लक्षात ठेवायचं, ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन्स आपण युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये पाहिलेले आहेत. व्ही म्हणजे काय असतं तर फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. तुम्ही या ठिकाणी व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल असं पण यूज करू शकता, पण जनरली बुक्समध्ये व्ही आणि यू नोटेशन्स वापरले आहेत. इथून पुढे आपण त्यासाठी व्ही आणि यूचं नोटेशन वापरणार आहोत. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. हे झालं ॲक्सेलरेशन. कळालं हे ॲक्सेलरेशन.